अधिकपती चॅनल आणि आज आम्ही चाललोय प्रयागला. अमित सर आहेत पाठीमागं, दीपक आहे. हाय करा सगळे. हाय हाय हाय. आम्ही सगळे चाललोय. इकडे बघू शकताय शेठ, आप्पा शेठ. परत एकदा हाय भैया. तर आम्ही सगळे 7 जण आता चाललोय प्रयागला. पुण्यातून पहाटे निघालोय. ते करून आम्ही आता नागपूर समृद्धी हायवेवरून जातोय. कारंजा लाडला आलो. कारंजा लाडमध्ये दर्शन घेतलं श्री नृसिंह सरस्वती महाराजांचं जन्मस्थळ. तर जन्मस्थळावरती दर्शन घेऊन आता पुढे आम्ही आता चाललोय प्रयागला. तुम्हाला दाखवतो. थोडा आम्हाला व्हिडिओ करायला लेट झाला, थोडं धावपळ घाई गडबड अचानक ठरलेल्या प्लॅनमुळं उशीर झाला. तर तुम्हाला पुढे दाखवतो आता आमचं प्रयागची ट्रिप काय काय होते, कसे आम्ही एक्सप्लोअर करणार आहे. काय समृद्धी महामार्ग पण दाखवण्यात येईल. तुम्हाला काय बोलायचं आहे? मराठी येत नाही जास्त, त्यामुळे आम्हाला काय बोलायचं नाही. कलकत्ता तुम्हाला माधवला काय तर बोलायचं? बोला. तुम्हाला काय बोलायचं? बोला 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 बोला. नमस्कार. आणि आम्ही आता समृद्धी महामार्गाच्या दिशेने चाललेलो आहे. दत्ताचं आता दर्शन घेतलं, तिथं भोजन झालं, थोडी विश्रांती झाली, स्नान झालं आणि आता समृद्धी मार्गाने आम्ही नागपूर या दिशेने चाललोय. तिथून प्रयागला जाणार आहे आणि डुबकी मारून जे काही पाप केलेलं असेल ते धुवून टाकणार आहे. त्यासाठी चाललेलो आहे. ठीक आहे, ओके. एवढं बोलून मी थांबतो. जय जय महाराष्ट्र. तर महाराष्ट्र वर्ल्ड बेस्ट व्लॉगर आज भेटलेले आहेत आप्पा आपल्याला. तर पुढे त्यांचा गायडन्स. आप्पाचा काय नाच कुठलं ते गड्डीचे आप्पाचा नाच. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे. तर त्यांच्याकडून गायडन्स खूप आज काही मिळत जाईल आपल्याला. आपले मेंटॉर अमित सर देखील आहेतच. अमित सर माहितीच आहे तुम्हाला सगळ्यांना. तर दाखवतो तुम्हाला आता समृद्धी महामार्ग दाखवतो. जाताना काय काय एन्जॉय करतोय मी ते दाखवतो. जेवढं काय काय मला कॅप्चर करता येईल तेवढं दाखवण्यात येईल. धन्यवाद. लाईक करा तोपर्यंत. ছোটকাকা ফোন করছে, আমি প্রয়াগে এসেছি, আমি ছোটকাকা ফোন করতে বলছি। नमस्कार. आता मी जबलपूर म्हणजे MP बाउंड्रीमध्ये आहे आणि जबलपूरच्या अलीकडे एक 140 किलोमीटर आहे आता. आणि आम्ही थांबलोय CNG भरायला. CNG साठी त्या पेट्रोल पंपच्या पासून इथं लांबपर्यंत एवढा म्हणजे ऑलमोस्ट 40 ते 50 गाड्या समोर आहेत. अमित सर आणि मी पुढे बसलोय. दीपक बाहेर कुणासंग चॅटिंग करणार आहे, काय समजेना. कोण आहे दीपक? हरिओम विठ्ठला काय देवाचं नाव घे जरा. आणि बाकीचे लोक झोपलेत सगळे, बघू शकताय. सगळ्यात पाठीमागं 2 जण आहेत. आणि एकंदरीत मस्त आमचं सगळं प्रवास चालू आहे. समृद्धी हायवे दाखवताना याला पण काही फोटोज तुम्हाला मध्ये ॲड करून टाकतो मी. आणि अजून इथून ऑलमोस्ट 500 किलोमीटर प्रयागराज आहे. तर आम्हाला आता प्रयागराजला पोचायलाच आम्हाला कमीत कमी म्हणजे सकाळ होईलच, 10-12 वाजतीलच. तर बघू आता सकाळचा एक्सपिरियन्स काय आहे. रात्री आता थोडक्यात जंगलातून आम्ही आलो. तर कारंजा लाडमध्ये पण आम्हाला काही हे बघायला मिळाले. म्हणजे नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थळ जिथं आहे कारंजा लाडला. तर तिथे देखील आम्ही गेलो, दर्शन घेतलं, तिथं जेवण देखील केलं. मस्त अगदी म्हणजे खूप छान अनुभव आले गेल्याच. आणि तिथून बाहेर पडल्यानंतर तो फॉरेस्ट टाईप एरिया असल्यामुळे
काही त्या नीलगाई वगैरे आम्हाला तिथं बघायला मिळाल्या, अगदी जवळून 100 मीटर अंतरावरून आम्हाला एवढ्या जवळून बघायला मिळाल्या. त्याची व्हिडिओ देखील मी टाकतोय. आणि आता देखील आम्ही जे क्रॉस केलं, हा जो रोड आहे हा देखील जंगलमध्येच आहे अगदी. आता 100 किलोमीटरवरती आम्हाला हा 200 किलोमीटरवरती आम्हाला एक CNG चा पंप मिळतोय, असं देखील आहे. एकंदरीत प्रवास तर चांगला आहे. आता प्रयागचा अनुभव सर, तुमचा काय एक्सपिरियन्स आहे आजच्या एकंदरीत प्रवासावर? झोप झालेली नाही, बस झोप असं वाटतंय गाडी साईडला घेऊन बिनधास्त झोपून टाकू झोपावं आणि मग सकाळी निघावं प्रयागला. डुबकी लावून मग सकाळी मग गंगेमध्ये त्रिवेणी संगममध्ये गोता मारू. ठंडी में गोता खाएंगे. इकडे थंडी पण भरपूर आहे, थंडी पण भयंकर आहे. आउटसाईड होय. पूर्ण विंडो बंद केले तरी पण कंट्रोल होत नाही थंडी. ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे. खूप ड्रायव्हिंग पत्याने ड्रायव्हिंग करतोय आणि साईडला बसतोय, गप्पा मारतोय. आमची झोपच होण्यात झाले, 2 दिवस झालं झोप नाही. झोप नाही. आता उद्या बघू काय होतं. पण प्रयागला जायची जी एक्साइटमेंट आहे, त्या एक्साइटमेंटमुळं थकवा खूप आमचा कमी झालाय त्या एक्साइटमेंटमुळं. आणि हे जे स्पिरिच्युअल एन्व्हायरमेंट जे मेंटेन केलेलं आहे आम्ही गाडीमध्ये देखील, जे गप्पा गोष्टींमध्ये, त्यामुळं आमची एनर्जी वाढत चालली आहे. त्यामुळे एकंदरीत चांगला एक्सपिरियन्स आहे. बघू आता पुढचे एक्सपिरियन्स काय काय होतात आमचे, तर दाखवतो पुढचे व्हिडिओज तुम्हाला. 3:30 आम्ही थांबलोय जेवायला आणि फक्त आम्हाला MP मध्ये आता मिळालेला आहे दाल तडका आणि त्यासोबत चहा. बाकी सगळी गाडीत आहेत, आम्ही फक्त 5 जण खाते आणि चाललाय प्रवास आता प्रयागच्या दिशेनं. जास्त काय अंतर कापलेलंच नाही. आम्ही 3:30 वाजले तरी अजून 450 किलोमीटर अजून जायचंच आहे. मग आता पटकन निघायचा प्लॅन. दुसरा दिवस नाश्ता करायला आम्ही थांबलोय. उठलो, फ्रेश झालो. अरे अभिषेक बच्चन तासाचं बरं आहे रे. तर नाश्त्यात घेतलं मी पराठे घेतलं, बिनमिठाचे पराठे. पराठ्यात त्यात घेताना बांधणं. आम्ही वेट करून पण आमच्या नंतर आलेल्यांना दिलं म्हणून. कुठं पापं फेडणार आहेत काय माहिती, आम्ही तरी आता फेडायला चाललोय. तर जाताना दाखवतो तुम्हाला. रोड खूप छान आहे. डोंगर वगैरे क्लास आहे तिथं, बघण्यासारखं आहे. तर प्रयागला 200 किलोमीटर राहिले. छान आहे, दाखवतो थोडा. तर आता आम्ही कुल्हड चहा पित आहे. अमित सर आणि इथं काका आहे. इथं पत्ता विचारायला चालू आहे. आणि ट्रॅफिक तुम्ही बघू शकताय. 20 किलोमीटर अलीकडं असं एवढं हे ट्रॅफिक आहे, पूर्ण जाम आहे. म्हणजे ऑलमोस्ट 4-5 तास कमीत कमी या ट्रॅफिकमध्ये लागतात. तर तेच आमचं इथं डिस्कशन चालू आहे की जायचं कसं. आता सर विचारत आहेत. तर सर काय निघालं का यातनं निष्पन्न? ठीक आहे, तुम्हाला आता पुढं दाखवतो आम्ही काय काय. प्रयागमध्ये पोचलोय आणि लुंगीवाले महाराज आमचे पहिले आणि लुंगीवाले महाराज आमचे आप्पांचा प्रयागमधला आप्पांचा लुक बघा. हरिओम हरिओम. तर आता आम्ही रस्ता शोधालोय. 4 जण आम्ही गाडीत उतरून बाहेर पडलोय की काय नेमकं करायचं, कोणत्या मार्गाने जायचं हे बघत चाललोय. तर बघू आता कुठले दुकानवाला कोणता रूट आपल्याला मिळतोय. आपली गाडी गेली ह्या ट्रॅफिक मधनं पुढं. ट्रॅफिक पुढे बघू शकता, त्या ट्रॅफिक मधनं पुढे गेलेली आहे गाडी आपली. होय म्हणून जा जोरात ठरलाय. प्रयाग
प्रयागराजमधला आमचा पहिला दिवस आणि आजचा सूर्यास्त तुम्हाला दाखवतोय. झाडाच्या आडाला गेला. तर आम्ही चाललोय आता संगमला आणि साहित्य बघू शकताय. दूध घेतलंय, पूजेचं सामान, आवरायचं साहित्य, केलं आणि रात्री झोपण्याची सोय. आणि समोर आमची सगळी ई रिक्षा. या साईडला लाईट शो चालू आहे सध्याला. इथून 4 किलोमीटरवरती संगम आहे. पार्वती पदये हर हर महादेव. वाह. तर गाईज पहाटेचे आत्ता वाजलेले आहेत 5 आणि आमच्या आंघोळून झालेलं आहे 2 तास. तर आता आम्ही सर, दीपक आणि इथे सगळं आमची गँग आमच्या सोबत आहे आता. आणि इथं आम्ही घेतोय कॅन, गंगाजल नेण्यासाठी कॅन. त्यासाठी चालू आहे बार्गेनिंग. तर तुमचा सर एक्सपिरियन्स आणि दीपक तुझा एक्सपिरियन्स काय होता आजचा? आपला जे डिवाईन एनर्जी आज आपण जी फील केली आणि गंगा स्नान केलं त्याबद्दल. म्हणजे पहाट 3 वाजता एक चांगली पॉझिटिव्ह. कुठं आहे हे तू बोलते मला काय डिस्टर्ब द्यायला मध्ये मध्ये. झालेलं हां, सेम मासा हा म्हणला तसा पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झालेली आहे. पहिल्यांदा पत्याने डुबकी मारली, त्याच्यानंतर आम्ही फॉलो केलं पत्याला आणि त्यानंतर आम्ही आमची थंडी केलेली आहे. अशा प्रकारे थोडी थोडी वाढत पण आहे. अरे नाही, आता एवढं बोलून आमचं भाषण संपत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आप्पा आता जात आहेत. तर आप्पा जात आहेत आता. आप्पा तुम्हाला काय वाटतंय? मला फार थंडीला वाजत आहे, माणसांची गर्दी आहे, त्यामुळे थोडा वेट करतो. तरी पण सर्वांच्या आग्रहानं मी आता हे कपडे काढलेले आहेत. हा, तर तुम्हाला काय वाटतंय सांगा तुम्ही. आम्ही एकत्र आंघोळ केली, त्यामुळं सकाळी 3 वाजता. हां, আমি সকাল 3টে 40-এ 3:40 আমি মেলা প্রায় স্নান করে ফেলেছি. আমি সব ফেলেছি. हे बेंगॉली लँग्वेजमध्ये আমি বাংলায় বলছি. তোমরা সবাই ভালো থাকবে,
আর যত 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 পূর্বজন্মের পাপ ছিল, মা বাবা দাদু, তাদের সবার পাপের নামে নামে এক একজনের নামে নামে আমি ডুবকি মেরেছি। মনে সব শান্তি হয়ে गए। এবার हर हर महादेव जय भोलेनाथ। आता तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही तुमच्या मस्त वाटते पहाटेची आंघोळ केल्यामुळे आणि गंगेच्या पाण्यात स्नान केल्यामुळे मस्त वाटतंय. चांगलं वाटलंय, काय अडचण नाही, गार नाही लय लागलं, थोडं लागले. 2027चा नाशिकचा महाकुंभ आपला फिक्स. तो कुंभ तरी फिक्स झाला, कुठे पुढे बघितलं जाईल. तर आता पुढच्या कुंभचं नाशिकला जो 2027चा कुंभ होणार आहे, तर त्याचं प्लॅनिंग आता तेव्हाच बघू. आता कोण कोण कसं कसं. सर काय करायचं त्यावेळी नाशिकच्या कुंभला? नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी 2027 प्लॅनिंग करू, 27 मध्ये प्लॅनिंग करू. 2 वर्ष बघू की कधी नाही दिलं तर नुसतं पण आम्ही पैसे घेऊन तर अशा तऱ्हेने आमची मजा मस्ती वगैरे चालू आहे. एन्जॉय करतोय आम्ही ही स्पिरिच्युअल जर्नी. आणि एकंदरीत खूप मस्त छानच वाटलं. इथं बघू शकताय तुम्ही, ही कुंभच्या एक्झॅक्ट प्रयाग स्थानावरतीच आहे मी. आणि इतकी भयंकर अशी गर्दी आहे माझ्या पाठीमागं बघा, खतरनाक गर्दी. आणि ही गर्दी 1 मिनिट देखील कमी झालेली नाहीये. कंटिन्यू ही गर्दी आहे, अशीच आहे, कॉन्स्टंट आहे, इवन वाढत चालले. आता बघा, आता सगळ्यात मेन स्ट्रगल हे आहे आमचं, की आमची कार पार्किंगमधून काढून मग प्रयागच्या बाउंड्रीच्या बाहेर घेऊन जायची. तेच मेन स्ट्रगल आहे. तर बघू आता पुढचं जे असेल ते. हो दाखव. तर पुढचं जे असेल प्लॅन आता काशीचा आमचा आहे, तर ते आता तुम्हाला online दाखवतो मी, आणि त्याचे देखील plan सांगतो काय करायचं. तर आता मी पोचलोय. गाडीत पूर्ण झोपून होतो, त्यामुळे काही व्हिडिओ केलेला नाही. आता पोचलोय आम्ही काशीमध्ये, बनारसमध्ये. आणि डायरेक्ट गाडीतून तसं झोपेतून उठून आलो आहे आम्ही, गंगा आरती चुकाय नको म्हणून. पण इथं आलं कळालं की महाकुंभमुळे सगळे लोक इकडे येत आहेत. तर इथली आरती, गंगा आरती जी होती ती बंद आहे. त्यामुळे आम्ही आता गंगेच्या किनाऱ्यावरून काशीमध्ये कंटिन्युअस वॉक घेतोय. रविदास घाटावरून आम्ही स्टार्ट केलं, ते आता 80 घाट, राजा हरिश्चंद्र घाट करत करत मणिकर्णिका घाट करत आम्ही मंदिरापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करणार आहे. तर बघू आणि तुम्हाला दाखवतो. आम्ही सगळेजण आहे, दोघं पुढे गेलं तर बघून सांगतो, तुम्हाला दाखवतो घाट कसे आहेत काय. आम्ही चाय चाहिए. चाय. हा हे बनारसचा घाट. कोणता घाट? बनारस. दीपक म्हणतोय रांजना पिक्चरचं शूटिंग इथंच झालेलं. काय अय धनुष, जरासं तिकडे बघ, जरासं तिकडे बघ, इकडे जरा इकडं. हा आलं म्हणजे जर तिरकं बघितलं की नाही याच्याकडं, हे धनुष्यच दिसते. हा हे बघा, हे बघा, हे बघा. हा फक्त हे गरिबांचा धनुष, गरिबांचा धनुष. अरे मी आता कुंभला जाऊन आलो. ये सब मोह माया हे बच्चा. कंटाळून गेला, जीवनाला बसू आहे जाता. एका गंगा आरती या ठिकाणी होते. आम्ही आता त्या घाटावरतीच आहे ज्या ठिकाणी गंगा आरती होते. 80 घाट. गंगा महिला. हेलो
काय म्हणतो आपल्या म्हणलं हॅलो मी नव्हता केला तुमचा कुठे गेली बाकी? नाही आता काशीमध्ये काशी गंगामध्ये स्नान करून आम्ही सगळेजण जातोय काशी विश्वनाथांच्या दर्शनाला. मंदिराच्या बाहेरच आहे, लाईनमध्येच आहे आम्ही. बघू आता. राजराजेश्वरी मंदिर. हे काशी विश्वनाथ भगवानचं मंदिर. फायनली वी आर हिअर. हे बघा फास्ट आहे, मुव्हिंग बोला बोला काहीतरी व्हिडिओ झाला. घाटावरती आलोय आणि आता थंडीत आंघोळ केली, पण सुरुवातीला असं वाटलं की भरपूर थंडी आहे, पण आंघोळ केल्यानंतर आता फ्रेश वाटलंय, गरम वाटायला लागले. हर हर महादेव. हर हर महादेव. दीपक शेठ, यू वांट टू स्पीक ब्रो? हिंदी, मराठी हिंदी. आज हम बहुत खुश नसीब है, विश्वनाथ दर्शन होने वाला है. तो कैसे कैसे होने वाला है देखने को मिलेगा तो अच्छा, बहुत नसीब वाला है. लेकिन लाइन बहुत है. हाँ लाइन बहुत. लाइन बहुत है. एकदम अच्छा होगा तो दर्शन जरूर मिलेगा. हर 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 महादेव. अमित सर, हर हर महादेव. हर हर महादेव. बस. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर गंगे. तर आता आम्ही आलोय, छान वाटायला एकदम. आता थोड्याच वेळात आम्ही आज जाणार. तर आता आम्ही लाईनमध्ये आणि लाईन आता 5 मिनिटातच तुम्ही ते बघू शकताय. मंदिरात आत एंट्री चालू आहे. 5 ते 10 मिनिटामध्ये आम्ही आता मंदिरात एंट्री करणार आहे. आतलं शूट वगैरे काही करू शकत नाही आम्ही. तर आता फक्त आम्ही लाईनमध्ये, आता इथून पुढे आम्हाला मोबाईल यूज करता येणार पण नाही, जे काही वरती मोबाईल जमा होऊन जाईल. त्यामुळे फक्त आता हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. 5 मिनिटांमध्ये आपण फक्त आता काशी विश्वेश्वराचं दर्शन घेणार आहे. सगळ्यांचा जल्लोष होता. हर हर महादेव. हर हर महादेव. आज परमिशन नाही आहे मोबाईलला, पण आम्ही घेऊन आलोय गडबड झाल्यामुळं. इथं कार्तिकेय वाटिका आहे, तुम्हाला दाखवतो. खूप छान आत मंदिरचा परिसर खूपच मस्त आहे. मंदिरापासून आम्ही आलोय मणिकर्णिका घाटमध्ये. शमशान अघोरी देखील आहेत, बघायला मिळतात.
चला चला, इथं काही नाही. चला चला ये. तिकड पण बनवायचं चालायला रीलला बघाय की थांबा. बरोबर आहे. काला तिल भैया, काला तिल हरिया में आओ. तर आता आम्ही सगळं झालेलं आहे. वाजलेत किती? ऑलमोस्ट 1:15 झालेत. आणि काय काशीच्या बनारसच्या छोट्या छोट्या गल्ल्यांमधून आम्ही, हे बघा, आम्ही कालभैरव मंदिराकडे जात आहे. रस्ता शोधत इकडे आहे कालभैरव, इकडे ॲरो दाखवलाय. तर ह्या एवढ्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, तुम्ही बघू शकता. रात्री 1:15 वाजता कोणच नाही आहे, एकदम शांत आहे. एवढ्या छोट्या गल्ल्या आहेत. पुढची बाजू दाखवतो मी कशी आहे. लोक झोपले, बाजू नका, डिस्टर्ब होतो. असं आम्ही चाललोय आता. UP मध्ये आहे. आणि काय काय खायलोय? छोले समोसा, छोले छोले आणि समोसा, छोले कचोरी आणि जिलेबी. जिलेबी, कचोरी. कचोरी आणि जिलेबी. दही आणि राहिलं. वा, आता सांगितलं आमचे मसाले पण सांगितले. अहो, तुमची इंटरव्ह्यूच नाही घेतली. तुम्ही सांगा काय काय तुम्हाला कसं वाटलं ट्रिप बद्दल एकंदरीत? ट्रिपबद्दल आनंद खूप आहे. हा तेवढा कमीच आहे. हा. आणि भाडं सगळं मी कॅन्सल करत आहे. भाडं सगळं कॅन्सल करत आहे. एक्स्ट्रा घेणार आहे. प्रोग्राम दिला ना. वेटिंगचे एक्स्ट्रा. तर अशी आमची मजा मस्ती करत आता आम्ही अयोध्येला चाललोय. रात्रीच काशीहून निघालो होतो. सकाळी फ्रेश वगैरे झालो. इथं जास्त हॉटेल्स रेस्टॉरंट वगैरे नव्हते, त्यामुळे आम्हाला एकदम बेसिक हॉटेल मिळालं. तिथेच आम्ही रेडी झालो. बरोबर ना? आता आम्ही पोचलोय अयोध्येमध्ये. एक टमटम अशी इलेक्ट्रिक बाईक म्हणा, ऑटो म्हणा मिळते. आणि त्यातून आम्ही चाललोय आमची कार पार्क करून मंदिराकडे, रामललाच्या मंदिरकडे. तर आता आम्ही इथं दीपक बसला, इथं सावंतसाहेब आहेत, इथं बॉस आहेत, आणि इथं आहेत आपले आप्पा. आणि इथं पुढं अमित सर बसल्यात समोर. आणि असं आम्ही चाललोय. गर्दी पण भयंकर आहे, म्हणजे बऱ्यापैकी आहे. एवढी हेवी गर्दी नाही आहे, जशी प्रयागला तशी नाही आहे. आणि आम्ही निवांत लोकल लोकांशी जरा इंटरॅक्शन करून त्यांच्याकडून शॉर्टकट सगळे आम्ही माहिती करून घेतली. आणि त्या रोडनं आम्ही अयोध्येपर्यंत पोहोचलो. त्यामुळे आम्हाला कुठंच थांबावं लागलं नाही, ट्रॅफिकमध्ये थांबायला लागलं नाही. कारण इथल्या लोकलच्या लोकांनी आम्हाला काही शॉर्टकट सांगितले होते, जिथून जी कुणालाच माहिती नाही. बाहेरच्या गाड्या पण नव्हत्या त्या ठिकाणी. तर अशा रोडनं आता आम्ही आलोय. सावंतसाहेबांनी मस्तपैकी जय श्रीरामचा तर तुम्हाला आता आत गेल्यावर दाखवतो मंदिर कसं आहे. आत मोबाईल पण अलाउड आहे म्हणे, त्यामुळे आपल्याला मंदिरात कसं आहे काय आहे सगळंच बघायला देखील आपल्याला तिथे जय श्रीराम. आता दाखवतो तुम्हाला पुढे मंदिरात गेल्यानंतर. रेल्वेनं ना आम्हाला खूप लांब आधीच सोडलं
आणि तिथून परत आम्ही चालत आता कमीत कमी 1-1.5 किलोमीटर परत किती आहे माहिती नाही, पण ऑलमोस्ट आम्ही 1 किलोमीटर तरी आज चालत आलो आता. आणि अजून किती पुढं आहे माहिती नाही. तर माझ्या पाठीमागं बघू शकता, हे आहे रेल्वे स्टेशन, अयोध्या धाम जंक्शन. आणि इकडे जे आहे भयंकर गर्दी आहे, बॅरिकेडिंग वगैरे सगळं, पोलीसची एकदम टाईट सिक्युरिटी आहे आता इथे. कुंभमुळे जास्त गर्दी इकडे देखील वाढत आहे, त्यामुळं रात्रीच आहे, लोकांची गर्दी भयंकर आहे. आता मंदिरला जायची कुणीकडे हा प्रश्न आहे. तुम्ही इकडे बघू शकता, इकडे देखील लोक किती आहेत, या रोडला देखील किती लोक आहेत, भयंकर गर्दी आहे. आणि आम्ही इथं आहे. हे दीपक त्यांना विचार, कुणीकडे राम मंदिर इकडे आहे. दाखवतो पुढे गेल्यावर आपण तुम्हाला काय काय. आता कुठे आलो? चित्रकूट. आता आम्ही चित्रकूटला आलोय. कुठे? रामघाट. गंगा नदीच्या किनाऱ्यावरती आता आम्ही जातोय. चित्रकूटमध्ये आहे. इथे वनवासातले 11 वर्ष काहीतरी इथे प्रभू श्री रामचंद्रांनी इथं घालवलं. नदी देखील क्रॉस केलेली आहे इथून. आता गंगा नदीच्या तटावरती आम्ही जायलो दर्शनासाठी. तिथून जाणार चित्रकूटमध्ये, एक्झॅक्ट चित्रकूटचा जो पॉईंट आहे, 11 धाम काहीतरी आहेत, तर तिथं आम्ही आता सगळीकडे एक्सप्लोअर करणार आहे. तर बघूया एक्झॅक्ट आता इथं काय काय आहे. आलेलं आहे गंगा घाटावरती. खूपच मस्त आहे हा गंगा, तुम्हाला दाखवतो. चित्रकूटचा गंगा घाट. अशा प्रकारे इथं बोटिंग वगैरे सगळं अवेलेबल आहे. लोकेशन तर एक नंबर आहे. ओ सर बनवायला काय झालं? आलोय गंगा घाटावरती आणि बोटिंग करून आम्ही इथे काही चित्रकूटमध्ये चारधाम जे काही इथलं आहे तिथलं आता आम्ही दर्शन घेणार आहे. ते सगळ्यांनी एकदा हर हर गंगे नमो पार्वती पतये हर हर महादेव. बोलो सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की. ये राम आएंगे. हो इकडे माहिती राम आएंगे. मस्त मिस कॉल येऊन गेला. झालाय खूप उशीर आणि आता चाललोय व्यवसाय माता मंदिरला. आणि वाटेतच जंगलामध्ये होतं लेटे हनुमान यांचं दर्शन होत आहे. आम्ही जाणार होतो
चला आम्ही ॲक्च्युली जाणार होतो हनुमान, आपण कुठे जाणार होतो? हनुमान धाराला. चित्रकूटमध्ये हनुमान धारा म्हणून खूप मोठं मंदिर आहे, डोंगरावरतीच असं आहे, छान आहे. आणि रोपवेची तिकीट्स आम्ही काढले, पण 1 तास तिथे वेटिंग, 1 ते 1.5 तास वेटिंग असल्यामुळे आम्ही आता आलो अनुसया मातांचं तिथं मंदिर आहे, त्या मंदिराच्या दर्शनासाठी आम्ही आलो. हे करून लगेच आम्ही हनुमान धाराला जाणार आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण डोंगर आहे, पाठीमागे इकडे लोक आहेत. आणि हे UP मध्येच येतं, उत्तर प्रदेशमध्येच आहे. खूप छान आहे, म्हणजे जंगलातून चालत यायचं आहे, एकदम एनर्जेटिक प्लेस आहे. आतमध्ये जाऊन आता मंदिर बघा. हर हर महादेव. मंदिरात आत जाऊन बघा, छान आहे असं ऐकलं आहे मी. 1-2 तास लागतात फिरायला, पण आम्ही फक्त दर्शन करून लगेच निघणार आहे, आणि जास्त वेळ आपल्याकडं नाही आहे. त्यामुळे आता मंदिराच्या इथं पोचलो आहे आपण. तुम्ही मंदिर बघू शकता केवढं मोठं आहे, लोक पण इतके आहे तिथं. चप्पल वा, श्रीकृष्ण आणि अर्जुन. म्हणजे समोर बघा, इकडे नदी वाहते, कुंड आहेत. हे मंदिर महासती अनुसया माता. तर आता आम्ही हनुमान धाराच्या इथं आलोय. सगळ्यांनी हाय करा. आप्पा हाय करा, हाय करा. आणि आम्ही रोपवेची वाट बघतोय. इथं बघू शकता रोपवे आता येतच आहे. तुम्हाला आता लगेच दाखवतो रोपवे. तर आता रोपवे मधून आम्ही जात आहे. इथं वरती जाणार आहे आम्ही. हनुमान धारा आहे इथं. याचा एक्झॅक्ट इतिहास आम्हाला नाही समजलेला की नेमकं काय आहे या स्थानाचं महत्त्व. त्याचा वरती जाऊनच कोणाकडून तरी लोकल पर्सनकडून आम्ही माहिती घेईन. बघू आता एक्झॅक्ट आपल्याला काय माहिती मिळते त्यांच्याकडून. मोबाईल चलता है ना, मोबाईल चलता है ना. आज आमचा 5वा दिवस आहे आणि आजच्या दिवशी आम्ही आहे उज्जैनमध्ये. आणि आज आप्पांचा लुक बघू शकताय. नमस्कार. तर आम्ही आलोय उज्जैनमध्ये आलोय, पोचलोय, गाडी पार्क केल्या. सकाळपासून धावपळ झाली, रात्री पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये होतो आम्ही, त्यामुळे व्हिडिओ वगैरे आम्हाला काही करता आला नाही.
आता शॉर्टकटने आम्ही चाललो आहे मंदिराकडे. हे रेल्वे फाटकावरती आहे आम्ही. आणि त्यामुळे गडबडीचा आम्हाला व्हिडिओ वगैरे काही करता आला नाही. आता थोड्या वेळात आम्ही उज्जैन महाकाल मंदिरामध्ये दर्शन घेणार आहे. तर तुम्हाला दाखवतो आता तिथं काय काय सीन आहेत, काय काय आहे सगळं दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात. तेव्हा रेल्वे केवढी मोठी. मेन म्हणजे इकडं बघा सीन कसं लागणार आहे. कॅमेऱ्यात आता व्हिडिओमध्ये नीट येत नसणार. हे घेतलेलं आहे पूजेसाठी महाकाल मंदिराच्या बाहेरच. आणि चाललं आता दर्शनाला. आमच्या अर्धी जनता पुढं आहे, अर्धी जनता माग आहे. बघतो आता, सांगतो तुम्हाला. बस तुम्ही बघू शकताय किती मस्त केला. हे गणपती बाप्पा आहेत. म्हणजे एक नंबर कॅम्पस केला, एक नंबर खतरनाक. सगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत लाईनमध्ये. आता दर्शनाची लाईन देखील इथूनच केलेली आहे, खूप मोठी आहे लाईन. बघू आता अजून खूप काय काय बघण्यासारखं आहे. नदीवरती देखील बरंच काय काय आहे. घाटावरती जायचं आहे आम्हाला. तिथे अगोदर असतात असं लास्ट टाईम म्हणजे 2-3 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा बघितलं होतं की ते देखील असतात. तर तिकडं देखील आम्ही जाणार आहे. तर ते देखील तुम्हाला दाखवतो. इथं हनुमंताची मूर्ती बघा. मला आहे ना सेल्फी स्टिक घ्यायला पाहिजे. सेल्फी स्टिक प्रॉपर होतो. तर आता पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला की काय कशा प्रकारे अजून काय काय डेव्हलप केलेलं आहे. एकदम मस्त. म्हणजे तुम्हाला थकवा जाणवणार नाही. आता आम्ही आलो इव्हनिंगच्या वेळेला, संध्याकाळचे आता ऑलमोस्ट 7 वाजले असते. तर ह्या टायमिंगला आल्यामुळं वातावरण पण एकदम फ्रेश आहे, छान आहे, स्वच्छता आहे. लाईन पण जास्त काही मोठ्या नाही. इकडून आतून लाईन आहे. या लवकर. इथून आतून लाईन आहेत. हा माता हरसिद्धीचं मंदिर 51 शक्तिपीठापैकी एक. आणि हे त्याच्या साईडला कर्कोटकेश्वर महादेवांचं मंदिर आहे. स्कंद पुराणाच्या नुसार वगैरे खूप काही काही आत लिहिलेलं आहे. म्हणजे खूप पुरातन मंदिर आहे. ती 51 शक्तिपीठांपैकी हे एक मंदिर आहे. परिसर खूपच मोठा आहे, खूपच मोठा आहे. हे शिवलिंग असं आहे तिथे. निर्मल हा जाऊया की आता. दोन दीपस्तंभ प्रज्वलित केलेले असतात. दर्शन करून येतो देवाचं. जी यांचं मंदिर आहे. एक मिनिट. ये नवग्रह. सॉरी नवग्रह.
जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. सर्वांना आणि आज आम्ही आता इकडून बाहेर पडलेलो आहोत. उज्जैनमधून आज आम्ही बाहेर पडलेलो आहोत. खूप सारे दर्शन झाले. फायनली आमचं लास्ट जिथं आम्ही लास्ट दर्शन घेणार होतो, लास्ट आमचं डेस्टिनेशन जे होतं ते झालेलं आहे उज्जैन. सुरुवात केली आम्ही कारंजा लाडपासून, जिथे नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान आहे. तिथून पुढे आम्ही आलो प्रयागमध्ये संगमाचे आंघोळ स्नान वगैरे करून ब्रह्ममुहूर्तामध्ये स्नान करून पूजा अर्चा करून तिथून आम्ही बाहेर पडलो. कुठे, लेट मी थिंक, कुठे गेलो तर प्रयागराजवरून आम्ही गेलो काशीला दर्शन घेतलं. तिथं सगळे घाट फिरलो. काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं. तिथून काशीमधलेच कालभैरवाचं दर्शन देखील घेतलं. तिथून रात्री निघालो आम्ही अयोध्येसाठी. अयोध्येमध्ये आल्यानंतर हनुमानगडी आणि प्रभू श्री रामचंद्रांचं जे मंदिर आहे तिथं दर्शन घेतलं. ते दर्शन ऑलमोस्ट आम्हाला पूर्ण दिवस आमचा त्यामध्ये गेला. तिथं 2च ठिकाणी दर्शन घेण्यासाठी. आणि ते दर्शन झाल्यानंतर मग आम्ही तिथून निघालो इकडे उज्जैनला, महाकाल उज्जैन. आय थिंक समथिंग आय मिसिंग. तर कारण आम्ही कंटिन्यू तिथून आम्ही अयोध्येवरून आम्ही गेलो चित्रकूटला. तिथं हनुमान धारा देखील एक आहे. चित्रकूटला मंदाकिनी नदीची जलधारा आहे. खूप स्पिरिच्युअल प्लेस आहे ते. गंगा मंदाकिनी नदी आहे तिथे. तिथून मग आम्ही आलो इकडे उज्जैनला. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक श्री महाकालेश्वर महादेव यांचं दर्शन घेतलं. इथून त्यानंतर आम्ही गेलो हरसिद्धी माता, जे 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. आणि त्यानंतर आम्ही इथलेच बडे गणेश बाबा म्हणून आहेत. ऑलमोस्ट 20 फूट उंच मूर्ती आहे, तिथे गेलो. तर या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि फायनली आता आम्ही चाललो आहे उज्जैनचे काळभैरव, जे फेमस आहे इथलं, तिकडे चाललो आहे दर्शन घ्यायला. ते दर्शन झाल्यानंतर आम्ही रामघाटवर एक घाट आहे, तिथे अघोरी असतात. तर आता महाशिवरात्री चालू होणार, सो आम्ही तिकडे जायचं आमचं प्लॅनिंग आहे, जर आम्हाला टाईम भेटला तर. आणि तिथून डायरेक्ट मग आम्ही निघणार पुण्याला. तर आता मार्केटमध्ये आम्ही खरेदी करतो आहे. तुम्ही इकडे बघू शकता गर्दी किती आहे, इकडे देखील बघू शकता. तर आय थिंक हे शॉर्टसाठी असंच मी शूट करतो आहे. तर लाईक करा, शेअर करा. 2028 के सिंहस्थ में ये अनुमान लगाया जा रहा है कि ये 42 से बढ़ के 70 किलोमीटर के एरिया को भी कवर कर सकता है. क्योंकि जिस तरह से इलाहाबाद का जो कुंभ रहा, व्यवस्था मैनेजमेंट के हाथ में थी. उन्होंने एक अनुमान लगाया था 40 करोड़ का, पर अभी तक वहाँ पे 62 से 65 करोड़ जनता हो चुकी है. शहर ने भी हाथ ऊंचे कर दिए हैं. भैया हर व्यक्ति आ रहा है अपनी श्रद्धा लेके, जैसा काम हो वैसा करके आप निकल जाओ. तो उसी को तर्ज पे यहाँ पे भी ये रूपरेखा बनाई जाएगी. ओके. इसलिए इस नदी का भी काफ़ी महत्व है. इसका ये काम अभी चालू है उसी के लिए, हाँ, घाट वगैरह घाट बनाना. वगैरह. तो अभी हमने बहुत लोगों से ऐसे सुना है ना कि अघोरी से मतलब नहीं क्या, थोड़े डरते स्मशान पे आने के लिए. देखो अघोरी यार, से वो तो बाबा पर्सनल को मैटर हो लेने के गया. लिए. तो वो क्या वो exact पर्सनल, ऐसा कुछ भी नहीं. देखो आप भगवान को मानते हो, ऑब्वियसली. हाँ देखा हाँ. नहीं. बस वही चीज है. हाँ. आप डर को मानो, आपने डर को देखा है. हम नहीं मानते, हमने नहीं देखा है. अच्छा. भूत है तो भगवान है, राम थे तो रावण भी थे, कृष्ण थे तो कंस भी थे. राशि एक ही थी. जो सोचोगे वो पाओगे. सही है. डर कुछ नहीं होता है. जब कोई अपना जाता है ना, तो डर ऑटोमेटिक चले जाता है. तो अभी ये आप यहाँ पे घाट पे दिए, हाँ, मतलब आज शिवरात्रि के दिन ही, शिवरात्रि के दिन है. हर शिवरात्रि या हाँ, महाशिवरात्रि के? प्रति शिवरात्रि. ओके ओके. महाशिवरात्रि तो साल में एक ही बार आती है. शिवरात्रि भी आई थिंक साल में एक ही बार आती है. शिवरात्रि हर महीने, महाशिवरात्रि साल में एक बार. हर महीने नहीं आती शिवरात्रि. शिवरात्रि वर्ष में एक ही बार आती है. हाँ?
शिवरात्रि का मतलब आपको पता है क्या है? शादी का ना। हाँ, भगवान भोलेनाथ जी की शादी हर महीने नहीं होती है। साल में एक बार एनिवर्सरी मना सकते हैं। तो पार्वती देवी माथे आ जाएगी उनके, बोले 11 और कहाँ बन रही है। शिवरात्रि के दिन पे ही यहाँ पे ही होता है बस। और यहाँ पास में जो रामघाट है ना, वहाँ इससे ज़्यादा संख्या में रहते हैं। अच्छा। वहाँ पे आपको लेडीज है, जेंट्स, बच्चे, बुजुर्ग, एक मेला टाइप का हो जाता है लोकल में। उधर आया ना, उधर से आया ना। ये नदी को ये जो ब्रिज है ना जस्ट इसके पास में। रामघाट के बारे में हाँ, रामघाट। नहीं, रामघाट अपन नहीं गए अभी। कौन से घाट में गया था? नहीं, अरे आप लोग पैदल जाएंगे ना तो ये पुल के बाद में रामघाट स्टार्ट हो जाएगा। हाँ, आपका गाड़ी वगैरह से आए? हाँ हाँ, तो फिर ऊपर से जाना पड़ेगा।